नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात जबरदस्त ट्विस्ट आहे. आता इकडे सायली अर्जुनवर रुसलेली असते का ते अर्जुनला माहीत नसतं. मग इकडे सुमन अर्जुन आल्यावर म्हणते, अरे अर्जुन आलास तू, थांब तुझ्यासाठी मी कॉफी आणते. म्हणून सुमन अर्जुनसाठी कॉफी आणायला गेलेले असते. इकडे सायली मात्र काहीच अर्जुनकडे पाहतसुद्धा नसते. अर्जुन इकडे सायलीला मग सायलीकडे बघून स्माईल देत असतो, पण सायली काही त्याला रिस्पॉन्स देत नसते. मग अर्जुनला वाटतं की हिला काय झालं आहे, ही का रागवली आहे मला बघून, माझ्याशी बोलत का नाही आहे सायली, असं अर्जुनला वाटत असतं. आता इकडं सायली खूपच चिडलेली असते, अर्जुनकडे बघून नाक मुरडते. आणि इकडं प्रतिमाला कळालेलं असतं की ह्या दोघांच्यात काहीतरी झालेलं आहे. म्हणून प्रतिमा त्या दोघांकडे एकमेकांकडे बघू लागते, तर ते दोघं एकमेकांसोबत बोलतच नाही. सायली तर अर्जुनकडे बघायलासुद्धा तयार नाही असं प्रतिमाला कळतं. मग प्रतिमा सायलीकडेच बघत राहते. तितक्यात सुमन अर्जुनसाठी कॉफी आणते. हे घे अर्जुन, मी तुझ्यासाठी ना कॉफी आणले आहे, पिऊन घे. मग अर्जुन म्हणते, हो थँक्यू हां सुमन काकी, म्हणून अर्जुन म्हणतो. मग अर्जुन कॉफी पितो. तितक्यात ही प्रतिमा सायलीकडे बघतच असते, ही का बोलत नाही आहे अर्जुनची असं तिला वाटत असतं. पण सायलीचं काहीच रिस्पॉन्स नसतं. मग इकडे सुमन विचारते की तुम्ही कोणाला शोधताय, कोणी येणार आहे का, म्हणजे तुम्ही इकडे तिकडे पाहत आहात ना म्हणून शोधताय कोणाला, असं सुमन प्रतिमाला विचारते. प्रतिमा म्हणते, नाही गं, मी कोणाला शोधत नाही आहे. मग भाऊजी तर येणार नाही आहेत ना, मग असं सुमन विचारते. तितक्यात सायलीला भेटायला सायलीचे सगळे माणसं मुलं आलेले असतात. सायली ताई म्हणून ओळखत ते आलेले असतात. मग सायली तितक्यात इतकी खुश होते की सायलीचा आनंद गगनात मावेनासं झालेलं असतं. मग इकडे सायलीला वाटतं की आता अर्जुनवरचं तिचं राग सगळं गेलेलं असतं. मग इकडे सायली खूप खुश असते. मग सायलीला बघून हे सगळे खूप खुश असते. आता येणाऱ्या भागात हेच पाहायला मिळणार आहे की सायलीच तन्वी आहे हे अर्जुन तर सिद्ध करणारच आहे. मग इकडं सायलीच तन्वी आहे समजल्यावर सगळे किती खुश असतील हे आठवून अर्जुन खूप आनंदी झालेला असतो. मग इकडे प्रतिमा आत्यालासुद्धा पण हेच हवं असतं की सायलीच माझी मुलगी आहे, तीच खरी तन्वी आहे असं प्रतिमालासुद्धा वाटत असतं. मग इकडे सायलीलासुद्धा तिला तिच्या आईवडिलांची माया खूप पाहिजेलं असतं, कारण तिला ते मिळालेलं नसतं. म्हणून ती खूप आशा ठेवून बसलेली असते की मला सगळं आठवू दे आणि मीच तन्वी आहे हे सगळ्यांना कळू दे असं सायलीला वाटत असतं. मग तेच खरं होणार आहे येणाऱ्या भागात. आता जबरदस्त ट्विस्ट आहे, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट तुमच्यासाठी येत राहतील. इकडे आता नागराज आणि महिपत हे सगळे जेलमध्ये असतात, पण तिथे असूनसुद्धाही त्यांचे काहीतरी कटकारस्थान सुरू असतात. आणि तिकडं तर त्या प्रियाचं एक प्लॅन चालू असतं की तिला आता ती प्रेग्नेंट आहे म्हणून घरी यायचं असतं. मग घरी येऊन परत तिला तिचा ड्रामा सुरू करायचा असतो. परत अर्जुनाने सायलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं असतं. मग त्यावर ही सायली डोळे झाकून प्रियावर विश्वास ठेवते, परत फसते आणि त्या प्रियाला आपल्या घरात आणून परत सायली कुठल्या तरी जाळ्यात अडकते, म्हणजे ती प्रिया सायलीला अडकवते. हे सायली करून बसते. आता अर्जुनला हे नको असतं. बघूया आता येणाऱ्या भागात काय घडेल. अर्जुन सायली हे एकत्र तर आहेत, पण त्या प्रियामुळे दूर तर नाही जाणार ना अर्जुन सायली. आणि आता तन्वी ही सायली आहे हे कळायला किती उशीर लागेल आता येणाऱ्या भागात तुम्हाला सगळ्यांना कळेलच. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट तुमच्यासाठी येत राहतील. थँक्स फॉर वॉचिंग.